हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? अच्छे। बहुत बच्चा, बहुत ही बेहतरीन, और होना भी चाहिए। आई होप आप लोगों ने कल का जो वीडियो था सभी बच्चों ने देख लिया होगा। अच्छा था, बेस्ट लगला है ना। और सबसे मेन चीज उसमें हम लोगों ने पूरा का पूरा बेसिक देख लिया था कि जो सबसे इंपॉर्टेंट था मेरे हिसाब से इस पर्टिकुलर चैप्टर के रिगार्डिंग, है ना। जिसमें हम लोगों ने देखा था काय आयत, त्रिकोण, वर्तुळ, अजून काय ते सगळे 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 चौकोन, सगळेच चौकोन, क्वाड्रिलॅटरल सारे के सारे देखे थे ना, रेक्टेंगल और काय स्क्वेअर, पैरेललोग्राम, रोम्बस, त्यांची अजून खासियत पण बघितलं होतं, है ना। तो सारी चीजें हम लोगों ने देख लिया था, है ना। और दूसरी चीज, सबसे मेन चीज हम लोगों ने कल देखा था, जो सबसे इंपॉर्टेंट है, जो सबसे इंपॉर्टेंट है बच्चा, क्या? क्यूब। त्याला काय म्हणतात रे क्यूबला? घन 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 पण बघितलं ना आपण काल, घनाबद्दल सगळे फॉर्म्युले बघितले। घन, काल सगळ्यात महत्त्वाच्या घनाचे काहीतरी फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितलं होतं की मराठीमध्ये त्याचं रूपांतर करून आणावे लागेल, है ना। वो किए क्या आप लोगों ने? किए क्या? चलो शायद देखते हो। इसको बताने से पहले मैं बता दूं, मेरा नाम है राज और आप सभी का मैं वेलकम करना चाहूंगा मेरे इस YouTube चैनल पे जिसका नाम है और अगर कोई नया बच्चा अगर सपोज हमें देख रहा होगा, हमें पसंद कर रहा होगा, हमारा कंटेंट अगर सपोज अच्छा लग रहा होगा, तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कर ले, ओके। और जिन्होंने ऑलरेडी कर चुके हैं वो ना करे, नाही तर जे ना अजून केलं राहते तो ये जो सब्सक्राइब करते पया कायसाठी, वो पहले कैसा अजीब, पहले नहीं क्या, वो सब्सक्राइब की बटन मेरे ख्याल से लाल कलर की थी, अभी वो काली कलर की हो गई है ना। नहीं रे, काली कलर की हो गई है, ठीक है। तो अगर सपोज वो काली कलर की है तो सब्सक्राइब करो, मतलब वो भूरू हो जाती है, फिर क्या हो जाती है? भूरू। भूरू होने के बाद उसको कालू मत करो, नहीं तो फिर वो अनसब्सक्राइब हो जाता है ना। अब ये कुछ कुछ गलतियां हो जाती है, इसलिए मैं बता रहा, नहीं तो कुछ ऐसा है नहीं, ठीक है। तो जिन्होंने ऑलरेडी कर चुके हैं, तो मैं 10 बार बोलता हूं तो तुम 10 बार सब्सक्राइब करते हो, ऐसा मत करना, ठीक है। तो चलो बच्चा स्टार्ट करते हैं आज का हम लोग अपना बेहतरीन सेशन। क्या आप लोग रेडी हो? तो कल मेरे ख्याल से मैंने आपको एक कुछ होमवर्क टाइप दिया था की मराठीमध्ये काहीतरी कोणाला तरी बनवून आणणे। काय होता तो? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब। क्या था? क्यूब। क्यूब लाया ना आपने आज? दिखा दिखा क्यूब, क्यूब दिखा। मैं लाता बच्चा है मेरे पास, ठीक है। इसको मराठी में कुछ तो भी हम लोगों ने देख लिया, है ना। आजा बच्चा, आजा 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 आओ। ये है अपना कल्पक। कौन है? कल्पक। बता, चलो बता आज का, बता अपना। हाँ, 12 का स्क्वायर, 12 का क्यूब, 12 9 जा 16 4 जा 16 चा स्क्वायर, 16 चा क्या 15 चा क्यूब, 16 9 जा, गुड, बहुत बढ़िया। 39 जा, 7 8 जा, गुड। देखो समझ रहे हो आप लोग, मैं आप लोगों को बस ये बताना चाह रहा था कि देखो ये मात्र पांचवी बच्चा है, ये समझ रहे हो। उल्टा और टेबल देखो, मैं बस बताना ये चाह रहा कि तुम्हारा जो फाड़े आहेत ना, वो जो टेबल जिसे आप लोग बोलते हो, वो आपको जुबानी याद रहना चाहिए अगर सपोज मैथमेटिक्स में महारत हासिल करना है। चाहे कोई भी अगर सपोज कंसेप्ट आपको मैथमेटिक्स के ओरिएंटेड अगर बेहतर करना है, समझ रहे हो। उसके पीछे का कारण ये है बच्चा, क्योंकि एग्जाम में आपको नॉर्मली ऐसा नहीं आता 2 × 2 2 to the 4 2 3 6 2 4 दैट, ऐसा आता है क्या? कुछ भी कहीं से भी कैसा भी पूछ लेता है, और आपको कैलकुलेशन करते वक्त वो चीजें बिल्कुल आनी ही चाहिए जिसे आप लोग टेबल बोलते हैं। उलटा पालटा नाही का आम्ही करतो बे 1 बे 2 4 काय नाही, उलटा पालटा कसाही विचारला तरी आल्या पाहिजे, जसा याला येता है, ठीक है। तो अभी अगर सब कोई बड़े बच्चे अगर देख रहे होंगे, इसको देख के समझ जाओ कि आपको किस हिसाब से खुद को प्रिपेयर करना है। क्लियर है बात, है ना। और कोई छोटे चैंडल भी देख रहे होंगे तो समझ जाओ कि कैसे हिसाब से प्रिपेयर करना है करके, है ना। अब कैसे प्रिपेयर करना है इसके रिगार्डिंग हमारा सबसे पहला वीडियो है, वो आप देख सकते हो, ठीक है। उसमें मैंने बताया है कि आपको टेबल किस हिसाब से बेहतर ढंग से याद करना है, उसकी तालीम किस हिसाब से लेनी है जिसकी वजह से आप ऐसे बन पाओ, ओके, है ना। तो शुक्रिया बच्चा, थैंक यू सो मच। क्या नाम आपका? ओके, मेरा नाम है राज। चलो ओके। अच्छा देखो, तो टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब, इसको मैंने कल बोला था कि मराठी में करके लाना है। किसमें करके लाना है? मराठीत का होते जी, कारण की मराठीतच तुम्हाला प्रश्न विचारला का होते, काय म्हणतात रे, सांग रे गडी। घनाचे एकूण पृष्ठभाग क्षेत्र, असा प्रश्न आहे।
एकूण पुराचा पुरा म्हणजे हा जो असा घन राहते, हा जो घन आहे, हा 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 घन आहे, हा या घनाच्या सप्पाचे सप्पा, हाही भाग हाही भाग हाही भाग हाही भाग, काल सांगितलं होतं ना का? किती भाग राहते त्याचे? चेहरे किती आहेत सांगा बरं? चेहरे एकम दोनम तीनम चारम पाचम सहा. कसा दिसेच नाही. हा एक समोरचा, याच्या मागचा दुसरा. ठीक आहे, काल सांगितलं होतं. ठीक है, ध्यान देना बच्चा, हाँ बराबर बैठो. ठीक है, कैमरा हिल गया तो प्रॉब्लम क्रिएट हो जाएगा फिर से. ठीक है, अब देखो ये और उसके बाजू का ये, मतलब किती झाले? 4. आणि एक वरचा आणि एक खालचा, किती झाले? 6. क्लियर हुई बात? यही तो कल बता रहा था मैं. समझे? म्हणजे याचे चेहरे किती काय? हा मोठे चेहरे आहेत, एक अच्छे 6 चेहरे दिमाग खराब. रावण्याला किती होते? 10. ये 6 आहेत. ठीक आहे, हा रावण्या 9. हा पाय आणि मग अजून काय अभ्यास केला होता? कोणते किती कायची कोणते पाय? एकम दोनम तीनम चारम. 4 कोणते आहेत? कोणते 4? हे इकडचे झाले, हे इकडचे मग एकम दोनम तीनम चारम असे काल 8 सांगितलं होतं. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर अजून बाजू पण केला होता आपण. बाजू काय? 1 2 3 4 केलं होतं. त्याच्या मागचे 4 म्हणजे किती? 8. आणि मग हे एकम दोनम म्हणजे, आणि हे एकम दोनम म्हणजे 4. 8 आणि 4 12. बाजू किती राहतात? 12. कोणते किती राहतात? 8. चेहरे किती राहतात? 6. चेहरे किती राहतात? 6. कोणते किती राहतात? 8. बाजू किती राहतात? 12. समजला का यारा? हो यारा. है ना? काय बात क्लियर हुई बच्चा? है ना? तो सबसे मेन चीज घनाचे एकूण पृष्ठभाग म्हणजे हा एकूण पृष्ठ म्हणजे हे सप्पाचे सप्पा 6चे 6 पृष्ठभागाचे 6 चेहऱ्याचा अगर एरिया काढायचा असेल तर फॉर्म्युला कोणता होता का? 6 a चा वर्ग. हा एक काओ जी एक काओ जी बघा, एक काओ बाजू. लक्षात ठेव जा काजू. नाही तर लिहून आणजा काही पण. ठीक आहे, समझ में आया क्या सभी को? दूसरा काय अभ्यास केला होता याच्यामध्ये? टोटल सरफेस मध्ये लॅटरल. कोणता तर? लैटरल सरफेस. इसको क्या बोलते रहे? लैटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब. इसको मैंने बताया था, आप नहीं बताया, आपको बोला था लाना करके. बता मराठी में. पार्श्व पृष्ठभाग घनाचे क्षेत्रफळ. म्हणजे याचा मीनिंग काय झालं रे? हे जे बघा 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 बघा, हे जे फक्त दीवार जे दिसत आहेत ना, आपल्याला काल सांगितलं होतं मी तुम्हाला, दीवार पे कितना प्लास्टर चढ़ेगा ये खास कर, कितना आप उसमें पुताई करोगे. पुताई करने म्हणजे पेंट मारने, चूना मारने. दिवाळीला लोग नहीं. हाँ, दीवार को कितना चुना मारोगे. ठीक है, वो दीवार को खास कर, दीवार कोणते? हे उभ्या वाल्या म्हणजे हे मागची, त्याच्या समोरची, बाजूची आणि आजूची. फक्त वरची आणि खालची सोडून. जेव्हा वरची आणि खालची सोडून जेव्हा गोष्ट असते तेव्हा पार्श्व पृष्ठभाग असते. कोणता पृष्ठभाग असते? पार्श्व पृष्ठभाग. आणि ते दीवार किती राहतात रे? 4. म्हणून त्याचा फॉर्म्युला 4a चा वर्ग. आणि a म्हणजे कोणता काजू? बाजू. चलो 1 नंबर. आणि मग आता पाय या क्यूब्यामध्ये किती पाणी आहे? काय किती पाणी? इसमें कितना पानी समाएगा? याची कॅपॅसिटी किती आहे? इसका होल्डिंग कॅपॅसिटी कितना आहे? मराठीत विचारेल याची क्षमता किती काय? काय विचाराल? क्षमता. याची क्षमता किती काय असं अगर विचारलं तर हा पाणी किती ठेवू शकते, दूध किती ठेवू शकते, तेल किती ठेवू शकते. म्हणजे सप्पाचे सप्पा लिक्विड मटेरियल म्हणते. कोणता मटेरियल? लिक्विड मटेरियल. तर जो म्हणलं तर डायरेक्ट म्हणावं तू कावस व्हॉल्यूम होस. कावस व्हॉल्यूम ऑफ क्यूबिया. तो का राहते रे? त्याला मराठीत काय म्हणतात? घनाचे. अरे घनाचे घनफळ. कोणता फळ? घनाचे घनफळ. ठीक है, इसका क्या रहता बच्चा? इसका क्या रहता? वॉल्यूम. क्या रहता है? साइड क्यूब म्हणजे a चा क्यूब. जेवढे पण बाजू असतात बाजूचा घन करून टाका. काल केलं होतं, एक एग्जांपल बघितलं होतं. तो क्या ये बात क्लियर हुई सभी को? सभी को क्या ये बात क्लियर हुई? है ना? वो बच्चा फोटो का डब्बा लेके आ जा. वो उधर का. हाँ आ जा. चलो ठीक है. अब देखो हम लोग अभी पढ़ रहे हैं बच्चा क्यूबाइड. क्या पढ़ रहे हैं? शुक्रिया, थैंक यू, बैठ जाओ. अभी इसके बाद हम लोग पढ़ेंगे क्यूबाइड. कौन सा बाइड? क्यूबाइड.
ये समझ में आया ना सभी को? सभी को क्लियर है? पक्का? टोटल सरफेस एरिया हम लोग क्या याद रखेंगे? देखो, घनाचे पृष्ठभाग हा तर ठीक आहे, तुम्हाला लक्षात राहिलंच पाहिजे, पण आपण फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचं? TSA कशाचं? क्यूब. डायरेक्ट म्हणायचं 6. याचं काय? LSA कोणाचं? क्यूबचं. डायरेक्ट लक्षात ठेवायचं. हा याचं व्हॉल्यूम ऑफ क्यूब. काय रे? तर हा शॉर्ट फॉर्म याद रखो. अननेसेसरी किती होपास लागते? हा घनाचे एकूण पृष्ठभागाचे पृष्ठभाग क्षेत्र. दिमाग सत्यानाश वास्तवात अर्धा तास होऊन जाते ना. म्हणजे सांगायचा उद्देश क्या? भावनाओं को समझो, भावनाओं को. समझे क्या बात? आई पकड़ में? ठीक है. इसमें भी मस्त TSA LSA TSA LSA. TSA म्हणल्यावर टोटल सरफेस एकूण क्षेत्रफळ, एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ म्हणजे हा TSA. ठीक आहे. लॅटरल म्हणजे फक्त भिंती का? हे लॅटरल, हे भिंती. ठीक आहे. उभ्या उभ्या भिंती. हे का छत उभी रहते है का झोपड़ी रहते है? और ये फ्लोर ऐसा खड़ा रहता है कि ऐसा सोया रहता है? सोया. बस जो सोई हुई चीज है वो समझ जाना कि लैटरल में नहीं आती. समझ रहे हो? म्हणजे या पार्श्व पृष्ठभागावर तो बिल्कुल येत नाही. जो सोई हुई चीज है, जो लेटी हुई चीज है, जो लेटी हुई चीज स्लैब और फ्लोर, ये सोई हुई चीज है ना बच्चा, जिसपे आप चलते हो और जिसको मस्त टुकुर टुकुर ऊपर में देखते हो सोते वक्त. सीलिंग है ना? उन दोनों को छोड़ दिया, उसको और नीचे वाले को, तो समझ जाना वो क्या बन जाएगा? लैटरल सरफेस. उसको क्या बोलते हैं? पार्श्व पृष्ठभाग. कांता भाग? पार्श्व पृष्ठभाग. अरे समझला काका? सब पहले ठीक है. तो चलो अब पढ़ते अपन क्यूबॉइड, जो सबसे इंपॉर्टेंट, वैसे सब कुछ इंपॉर्टेंट है. कौन सा इंपॉर्टेंट नहीं रहता बोलना सर? है क्या नहीं का? आप भी इंपॉर्टेंट. चलो देखो बच्चा, अब पढ़ते हैं क्यूबॉइड. यार कौन है? क्यूबॉइड. इसको मराठी में बोलते हैं इष्टिका चिति. अब देखो बे भाई, इष्टिका, इष्टिका बराबर है क्या भाई? ऐसा चाहिए था? इष्टिका चिति ऐसा. हाँ येते मला मराठी येते थोडी थोडी. हा पाया माया मराठीवर जाऊ नका. शब्द फक्त समजा रे बाबा. हा माय मराठी एकच नंबर आहे. हा पण एवढीच. ठीक आहे, ज्यादा नाही है ना. तो क्यूबॉइड म्हणजे काय होते जी? इष्टिका चिति है ना. चलो मार को एक बात बताओ सर, कस दिसते जी? हा अरे क्यूबचा बापू हुआ का? बापू. क्यूब कसा होता? सप्पाचे सप्पाई पाय पाय पाय. आता हा क्यूबॉइड पाय. क्यूबॉइड का नाही, रेक्टेंगल पासून बनला आहे थोडा थोडा. पाहिजे बरं, हा रेक्टेंगलच हो ना? हो. आता पाय दिसते का प्रांजल टुकुर टुकुर? हा पाय रेक्टेंगल पासून बनला आहे. आणि क्यूब कोणापासून बनला होता माहिती आहे का? स्क्वायर पासून. गुड गुड. म्हणजे स्क्वायर था लेकिन उसमें 3D शेप था. इसमें रेक्टेंगल है लेकिन ये 3D शेप है. कैसा है? जम गया. बेस दिसते का? याला म्हणतात क्यूबॉइड. का म्हणतात? क्यूबॉइड. याला पण मला सांगा. याला पण आता मला सांग रे, चेहरे किती आहेत रे? पृष्ठभाग चेहरे किती आहेत? सरफेस 1 2 3 4 5 6 आहेत. 6 कोणते जीव? कोणते? हे 8च राहतील. अजून कोणते झाले? बाजू जी बाजू. एक मग तुम्हाला पाठ चलेगा का? चांगला. बेस आहे. ठीक है भाई. तिकडे तसाच होता ना, उधर भी वैसा ही था. ठीक है. तिकडे खासियत काय होती माहिती आहे का तुम्हाला? खासियत तिकडची याद है? लांबी राव, रुंदी राव, उंची राव समान होती का नव्हती? लांबी बरोबर, रुंदी बरोबर, उंची होती ना. इथे पाय आहे का तसा? हे झाली त्याची लांबी, दिमाग खराब. हे झाली त्याची रुंदी, दिमाग खराब. आणि हे झाली त्याची उंची, दिमाग खराब. काय बात पकड में आली? म्हणजे नाही लांबी बरोबर उंची राहत, नाही उंची बरोबर रुंदी राहत. समजला का?
हा म्हणजे भलेही रुंदी उंची हे समान राहू शकते कधी कधी, असं नाही की नाही राहू शकणार, है ना, राहू शकतो कधी कधी, पण लांबी रुंदी आणि बघा तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अगर सपोज तुम्हाला माप दिले ना, डायरेक्ट म्हणून टाकायचा तो काओ क्यूबॉइड, काओ क्यूबॉइड, मतलब जिसमें लांबी रुंदी उंची, म्हणजे कधी कधी बघा लांबीला एल म्हणतात, म्हणू शकतो आपण, रुंदीला ब्रेथ म्हणतो, उंचीला हाइट म्हणतो, म्हणजे ज्या ठिकाणी बोलो जिस जगह पे ज्या ठिकाणी का नाही लांबी रुंदी उंची हे तीनही घटक दिसले रे दिसले, तर डोळे बंद करून म्हणावच्या तू कनाई क्यूबॉइड होस, तू कनाई इष्टिका चित्ती होस, समझला का जी, समझ में आया बच्चा, है ना। अब ध्यान दे सबसे इंपॉर्टेंट चीज ध्यान दे बच्चा कि लेंथ ब्रेथ और हाइट म्हणजे असं कॉम्बिनेशन दिसते, म्हणजे कधी कधी असंही राहू शकते 12 गुणिला 3 गुणिला 2 काव रे आप डायरेक्ट म्हणा कावे हा 12 3 2 म्हणजे अशा प्रकारचे माप देतात, याचे गुणाकार करत नाही बसावचा, सांगत आहे त्याचे माप कसे देतात ते, एका इष्टिका चितीचे माप हे 12 3 आणि 2, 12 गुणिला 3 गुणिला 2 आहे, तर लांबी काय राहणार आहे यातलं, लांबी काय 12, रुंदी काय 3, उंची काय 2, बस असं लक्षात ठेवायचं. अशा स्वरूपात दिसल्यावर डायरेक्ट म्हणायचा, त्याला गुणाकार करून द्यायचा राहिला असता पहिले गुणाकार करून दिलं असतं, त्याला काउंट असा सोडलं असतं, बरोबर आहे. पण अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्नामध्ये चिन्ह म्हणतो काय, संख्या दिसले 3, ठीक है, डायरेक्ट बोलते ना का हो तो लांबी रुंदी उंची हो म्हणजे क्यूबॉइड हो, कोणता हो चलो, क्या ये बात क्लियर हुई बच्चा सभी को, है ना. या स्वरूपामध्ये दिलं राहणार, असं लिहून देतोय मी, इथं लिहून देतो या स्वरूपामध्ये दिलं राहणार. आजी समजला का जी, आजी बेस वाटले का जी. जसा तिकडे आपण एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढला होता तसा याचाही करावा लागेल. अब इसको मैं ज्यादा डिटेल में नहीं जाऊंगा बच्चा, सिर्फ आपको फॉर्मूला बता रहा मैं, है ना, क्योंकि इसके ज्यादा डिटेल में अगर सपोज मैं जाऊंगा तो अपना समय अननेसेसरी बहुत वेस्ट होगा. क्या ये बात क्लियर है बच्चा सभी को, है ना, क्या ये बात क्लियर है सभी को. ओके, तो देखो याचा पण टोटल सरफेस, इसको भी टोटल सरफेस रहता है, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. आता क्यूबॉइड राहणार, याला मराठी काय म्हणायचं रे, काय म्हणायचं, एकूण इष्टिका चितीचे, इष्टिका चितीचे, एकूण इष्टिका चितीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. समजला का रे, बरोबर लिहून टाका बरं ना, बहुत कामाची गोष्ट आहे. एकूण इष्टिका म्हणजे सप्पाचे सप्पा, अरे बघा बघा बघा, तुम्हाला सांगितलंच नाही आणलं पण, हा हो क्यूबॉइड, कावजी क्यूबॉइड. पाय पाय पाय, हा लांबी हो, हा लांबी हो, हा रुंदी हो, आणि हा उंची कुठे गेला, उंची कुठे गेला, सप्पाची उंची येते का आपला, ये देखो उंची, समझे क्या, पा हे लांबी लांबी पूर्ण लांबी लांबी उंची आणि हे रुंदी, समजलं का. म्हणजे असा प्रकार दिसला डायरेक्ट समजावचा कावजी कावजी. ठीक आहे, बघ इकडला हा जो सरफेस आहे मागे पण तसंच आहे, वरती जो सरफेस आहे खाली पण तसंच आहे, इकडे आजूला जो सरफेस आहे बाजूला पण तोच आहे, तसाच सरफेस आहे ना. म्हणजे या प्रत्येकाची, लक्ष दे रे, प्रत्येकाच्या क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ किती राहील रे, तुम्हीच विचार करा. पाय इथे लांबी आहे आणि हा रुंदी उंची आहे, लांबी आणि उंची जेव्हा हा कॉम्बिनेशन असेल तर एरिया काय असते, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ काय लांबी गुणिला रुंदी, इथे रुंदी नाही आहे उंची आहे, तर लांबी गुणिला काय उंची. समजला का. इसके हिसाब से डील करेंगे, किसके हिसाब से, इसके हिसाब से. समोरचा जर असेल तर लांबी आणि उंची आहे ना, तर लांबी गुणिला उंची, म्हणजे मागचा पण काय होईल लांबी गुणिला उंची. ठीक आहे, आता अब इसमें देख, इथे काय आहे लांबी आणि रुंदी आहे, हा रुंदीचा बाप आहे, हा लांबी आणि रुंदी, तर याचा एरिया काय राहील, वरच्याचा एरिया काय राहील, लांबी गुणिला रुंदी राहील, उंची नाही, कारण की याला उंची ह्या फ्लोअरला उंची राहते का रे, खालचा फ्लोअर म्हणा नाही तर वरचा फ्लोअर म्हणा, वरचा सला
त्याला उंची राहते का? हो, मला माझ्या सालाब का नाही असा उंच आहे असा जमते का? स्लाब असा उंच राहते का कोणाचा? बया त्याला स्लाब बनवून का दीवार बनवून? ठीक है, समझ रहे बात को? ठीक है ना? तो अब आजू न बाजू, आता आजूबाजू उरलं तर आजूचं किती राहील? रुंदी आणि उंची. समझला का? याच्या कॉम्बिनेशन में तो बनतो रे. इतना ज्यादा डिटेल नहीं जाना था, इसलिए मैं वो बताना नहीं था. बस एक कंसेप्ट देख लो. ठीक है, की एकूण इष्टिका छिद्रीचे पृष्ठफळाचे क्षेत्रफळ जर मला तुम्हाला सांगायचं असेल तर याचा फॉर्म्युला आहे 2 गुणिला LB. म्हणा 2 गुणिला LB प्लस BH प्लस LH. इसको याद करने का एक तरीका मैंने बताया था. LB आणि H लाल बहादूर हरिहर असते. अरे लाल बहादूर हरिहर असते तर 2 जरूर लिहायचा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पहिले LB ची जोडी, लाल बहादूरची पहिले जोडी, त्याच्यानंतर बहादूर हरिहरची जोडी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लाल हरीची जोडी. समजला का? लक्षात राहील का? बस काय टेन्शन घ्यायचं का? पाठ करायची गरज आहे का? दिमाग खराब का? फक्त L × B पहिली जोडी, लाल बहादूर, त्याच्यानंतर बहादूर हरिहरची दुसरी जोडी प्लस लाल न हरीची तीसरी जोडी. एकच नंबर काम जमला का नाही? अरे समझ में आया कि नहीं? ठीक है, अब ये हो गया किसका? एकूण. तसंच लॅटरल सरफेस पण असते. अरे लॅटरल सरफेस पण राहिलं का याला? लॅटरल सरफेस म्हणजे कोणता? पण कोणाला म्हणायचं? कोणाला म्हणशील? लॅटरल सरफेस मध्ये कोणते येणार? सगळे येणार का? फक्त जे उभे दिवाली आहे 1 2 3 4 बस. फ्लोर येणार आणि स्लॅब येणार का? नाही येणार. लक्ष दे रे. तर लॅटरल सरफेस मतलब याला मराठीत काय म्हणतात रे? पार्श्व पृष्ठ भाग इष्टिका छिद्रीचे क्षेत्रफळ. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? क्या ये बात समझ में आई सभी को? तो याचा फॉर्म्युला काय? म्हणा 2 हरिहर लाल प्लस बहादूर. 2 हरिहर लाल प्लस बहादूर. असाच लक्षात ठेवायचा. ठीक आहे. चल रे. अब सगळ्यात शेवटच्या, आता मला सांग, कोणी असाही टंक्या बनवतात का नाही बनवत? आजकाल ते सिंटॅक्स आल्या त्या गोष्टी वेगळी आहेत, पण पहिले जेव्हा सिंटॅक्स नव्हते का नाही तेव्हा असेच मोठाल्या टंक्या बनवत वरती. साला पाहिलं का तुम्ही? नहीं देखा क्या? यहाँ पे नहीं, वो पुणे मुंबई में जनरली देखोगे ना तो फ्लैट रहता उनका, फ्लैट वाले जात का फ्लॅट म्हणजे एकाच ठिकाणी का नाही. सांगतो खरं सांगतो तुम्हाला, मी पाहिलं का नाही, हा असा त्याचा फ्लॅट राहते हो असा. ठीक आहे, असा राहते हो पाय आणि येते का नाही असे किडे माकोड्यासारखे लोक राहतात का? हा असे आणि त्याच्या मागे येऊन आणि तिकडे येऊन म्हणजे एका असा समज आपल्या लाखांवर नाही म्हणता येणार. नहीं रे, अरे बंटी से कुछ बाबा. ठीक है, अगर मड़े घाट भी बोल दूं ना मैं, मड़े घाट पता है ना अपने को? सभी को. तो मड़े घाटच्या गावी जेवढे लोकसंख्या असेल ना, ठीक आहे, पुरी सप्पाची सप्पा ह्या एका फ्लॅट मध्ये राहू शकते. इतका खतरनाक फ्लॅट बनवतात ते. समजला का जी? आजी समजला का गोष्ट? आजी हो, मोठाले असा पुरा त्याच्या फ्लॅटचा हेच राहते, पुरी कम्युनिटीच राहते, कॉलनीच राहते. समजला का? हो, मोठा खतरनाक काम राहते त्याचा. आजूवाला बाजूवाल्या सोबत नाही बोले, बाजूवाल्या सोबत नाही पटे, कोणासोबत कोणाचाच नाही पटे. हो, त्याचं मला काम राहते. कोणाला कोणाशीच काही घेणं देणं नसते. आपला गावच मोठा बाग का, आजूवाल्याच्या ना बाजूवाल्या सगळ्यासोबत घेणं देणं का. आपल्या घरी अगर सपोज मटन आली म्हणतो, मटन शिजली तर दुसऱ्यालाही मस्त देवसा वाटते. इकडे काही नाही, स्वतःच आणतात लपून छपून असे आणि स्वतःच खातात रे बाबा. मी दुसऱ्याला काही देणार नाही. हो, जसं आपण चिवडा आणतो, चिवड्यावरून लक्षात आला बहुत दिवस झाले चिवडे आले नाही.
हा पाय 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 तो चिवड्याचा विषय वेगळा झाला आता पाहिजे जाहीर होऊन जाईल नाही ठीक आहे. तर आता मला सांग या पर्टिक्युलर एवढ्या मोठ्या लोकांसाठी यहाँ पे ये जो टंकी है तुमच्या जवळ ते जे एवढीशी टंकी राहते ते लहानशी टंकी लावाल तर होणार आहे का एवढे जण होगी क्या. तो इसलिए ये लोग क्या करते ऐसा अजीबोगरीब तरीके से ध्यान दे रहे, ये देखो ये ऐसी बड़ी जाती टंकी यहाँ पे लगाते हैं इसी शेप की, समझ रहे हो. और मस्त उसको भरते, क्या भरते हैं पानी. मैं तो मना तेल नहीं है पानी, ठीक है. कहा पानी जैसे भरते भाई तभी तो सभी को होगा ना, मतलब बड़ी टंकी की जरूरत है, ठीक है. समझ रहे बातों को. तो छोटे छोटे टंकियों से नहीं होता, तो ये बड़ी टंकी इस शेप में जनरली बनाते हैं. तो याला म्हणतात क्यूबॉइड, ज्याला तुम्ही म्हणता इष्टिका चित्ती. कोणती चित्ती. क्या ये बात क्लियर है बच्चा. तो इसमें इस टंकी में पानी कितना आएगा, त्याची क्षमता किती आहे, हा सरळ सरळ सांगायचं काम कोण करते, व्हॉल्यूम करते. कोण करते, व्हॉल्यूम. तो व्हॉल्यूम और इष्टिका चित्ती म्हणजे क्यूबॉइड, और इसको बोलते घनाचे नहीं इष्टिका चित्तीचे, इष्टिका चित्तीचे घनफळ. समजला काय. आणि याचा फॉर्म्युला सगळ्यात सोपा का, लाल बहादूर हरिहर. बस सगळं काम एलबीएचचं आहे. लाल बहादूर हरिहर, L into B into H खत्म. L into B into H म्हणजे पर लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. बस समजला का. अरे समजला का नाही समजला, ठीक आहे. काउंट असा. मला फक्त याच्या मला एक गोष्ट सांग, पाणीला साठवून ठेवण्यासाठी फक्त का फ्लोरच म्हणजे गरजेचं असते का. म्हणजे हा जसा तळ आहे, तुमच्या फ्लोअरवर पाणी टाकताच टाकाल तो पाणी जातच जाईल का नाही इकडे तिकडे. त्याला बॅरियर पाहिजे ना. तर बॅरियर करायचं काम कोण करते, उंची. कोण करते, उंची. म्हणजे हे तीनही जेव्हा जुळतात ना एकमेकांसोबत तेव्हाच तर पाणी साठवून ठेवू शकता ना. म्हणजे लांबी रुंदी आणि उंची जेव्हा एका वेळेस एका सोबत येतात तेव्हाच पाणी साठवून ठेवू शकतात. म्हणून लांबी रुंदी उंची. क्या बात पकड़ में आई क्या जी सभी को. इसके ओरिएंटेड एक एग्जांपल देख लेते हैं, और आप हो सके तो इसको अच्छे से नोट डाउन कर लीजिएगा. कोई नए बच्चे अगर देख रहे होंगे तो स्क्रीनशॉट ले लीजिए, नोट डाउन जरूर कीजिए, क्योंकि जब तक आप इन चीजों को नोट डाउन करके प्रॉपरली, ठीक है, अगर सपोज इसको नहीं लिखोगे है ना, इसका कोई फायदा नहीं है. और जहां पे आप आराम करते हो वहां पे तो ये चिपका के रखीच दो की याले हा म्हणतात त्याले तो म्हणतात. बस एक वेळा फक्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चिपकवून ठेवून द्यायचा. 17 वेळेस याला याची गरज आहे का रे. 10 बार इसको पढ़ोगे फिर एक बार अच्छे से पढ़ लो. बस बाकी में सिर्फ ओवरलुक करना है अपने को, ज्यादा कुछ नहीं करना. क्या ये बात क्लियर है सभी को, ठीक है. बस एक एग्जांपल देखते हैं, फिर उसके बाद अपने एग्जांपल की तरफ जाएंगे अपन इसके रिलेटेड, ठीक है. तो ध्यान दे रहे छान रहे पा एक प्रश्न देतो मी, उसी के ओरिएंटेड करते, ठीक है. 10, 5 और 2 पा. एका इष्टिका चितीचे माप 10, 5 म्हणजे असं असते बा 10 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि काय देऊ रे अजून 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर दिसत आहे का गुडिया, दिसत आहे. 10 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर म्हणजे त्यानं का दिलं नाही आपल्याला, लांबी रुंदी उंची हे असा दिलं ना त्यानं. डायरेक्टली समजायचं गुणाकार करते कोणी कोणी बय 10 × 5 50 आणि 5 × 2 100. त्याने कसं दिलं ना त्यानं, नाही. उसने आपको क्या दिया, माप दिया. क्या दिया, माप. कोणाचा, इष्टिका चितीचा. एका इष्टिका चितीचे माप 10, 5, 2 असे आहे. तर TSA क्यूबॉइडचं पण सांगा म्हणते. म्हणजे आता हा तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहून देतोय मी, पण मराठीत समजला ना, ठीक आहे. आणि लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड हे सांगा म्हणते. आणि पाणी म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड हे सांगा म्हणते. गोष्ट समजली का रे. याचा मीनिंग काय काय आहे समजला ना सगळ्यांना, ठीक आहे. तर हा फार मोठा
फॉर्म्युला तो टोटल सरफेसचा फॉर्म्युला काय राहते रे टोटल सरफेसचा 2 * LV + BH + LH चलो बुलावा आया है अरे किसने बुलाया है माता ने बुलाया है चलो देखो बच्चा तो जोर से बोलो चलो गुड तो लांबी किती आहे रे 10 अरे रुंदी किती आहे रे हा बघ हा लांबी हा रुंदी आणि हा उंची तर लांबी किती 10 रुंदी किती 5 अरे रुंदी किती 5 उंची किती 2 लांबी किती 10 उंची किती 2 चला आता गुणाकार पाहू कोणाला चांगला येते 10 पाची 5 दुने 10 दुने 20 चला 50 तर 10 आणि 20 किती होतात 180 बया झाला का रे आणि 280 जा 160 आणि हा टोटल सरफेस एरिया आहे म्हणजे सेंटीमीटरचा स्क्वेअर समजला का जी असे एकच नंबर प्रश्न बनतात का कसे बनतात एकच नंबर प्रश्न आता त्यातल्या त्यात अजून काय विचारलंय आपल्याला पार्श्व जर त्यांनी विचारलं असतं पार्श्व पृष्ठभाग इष्टिका चित्तीचे क्षेत्रफळ सांगा म्हणजे दिवारी फक्त दीवारों का बताओ तो क्या करेगा फिर ये वाला फॉर्मूला लगाओगे काय राहणार सांगा उंची किती आहे रे 2 2 आहे ठीक आहे लांबी किती आहे रे 10 रुंदी किती आहे रे 5 चल सांगा मग 2 दुने 4 10 5 15 15 60 सेंटीमीटर स्क्वेअर समजला का जी हाँ समझ लगा जी अच्छे से बैठो बच्चा ठीक है हाँ चलो देखो समजला का जी ठीक है आणि आता जर या टंकीमध्ये किती पाणी राहणार काय राहणार किती पाणी म्हणजे व्हॉल्यूम झाला अरे घनफळ ना त्याचा घनफळ किती राहणार लाल बहादूर लाल किती आलं लाल 10 सेंटीमीटर अरे बहादूर कितना आलं 5 अरे हरिहर कितना आलं 10 म्हणजे 50 दुर्री सेंटीमीटर लिहू का सेंटीमीटर स्क्वायर लिहू का सेंटीमीटर क्यूब लिहू गुड बहुत बढ़िया बच्चा क्यों कधी पण घनफळचा जो युनिट असते तो काय असते क्यूबच्या स्वरूपात असते कशा स्वरूपात असते क्यूब घनाच्या स्वरूपात क्या ये बात क्लियर हुई बच्चा सभी को तो आप लोग इसको सन्ना पिकअप दन्ना और मस्त क्या करो नोट डाउन कर लो ठीक है और मस्त पैकी चिपका के रख दो इसके अलावा दूसरा तीसरा कुछ नहीं है अरे हाँ एक और है क्या है एक और बताना मैं भूल गया इसमें ये का कोण तिकडे पण बघितला होता ना आपण करण्या घनाचा करण्या केला होता का नाही तसाच या हा याच्याही करण्या याच्या करण्या काय राहते माहित आहे का तुम्हाला याच्या करण्या काय राहते पाय करण्या म्हणजे या कोणत्यापासून म्हणजे आता लाईन जोडून टाकतो असं हा जो करण्या आहे काय आहे करण्या तर हा इष्टिका इथे लिहून देतो मी हा इष्टिकाची तीचे काय म्हणतात रे कर्ण कोणाचे कर्ण इष्टिका चितीचे कर्ण आता इष्टिका चितीचे कर्ण जर काढायचे असेल तर म्हणायचं डायरेक्ट अंडर रूट लालचा स्क्वेअर बहादूरचा स्क्वेअर आणि हरिहरचा स्क्वेअर यांची बेरीज केल्या असता वर्गमूळ केल्या असता आलेलं उत्तर असते झाला तो बस क्या ये बात क्लियर हुई बच्चा आणि जर इष्टिकाचे कर्ण विचारलं असतं तर लालची व्हॅल्यू ठेवून द्यायची किती 10 चा वर्ग प्लस 5 चा वर्ग प्लस 2 चा वर्ग बस उत्तर काढून टाका सगळं बस क्या ये बात क्लियर हुई बच्चा सभी को पक्के अरे पक्का तो चलो बोलो हर हर ठीक है तो आई होप आपको ये सभी समझ में आया होगा है ना तो अभी बढ़ते हैं देखो जितना भी बेसिक था ध्यान दे बच्चा जितना भी बेसिक था ना इस पर्टिकुलर चीजों की रिगार्डिंग या चैप्टर रिगार्डिंग जो कुठला पण बेसिक होता आई थिंक वो सारा का सारा बेसिक मैंने आपको याद करा दिया आपको वो बता दिया है आपका बस अभी काम क्या रहेगा कि वो जो भी चीजें आपको समझाई गई है जो भी चीजें आपको बताई गई है
है ना, और जो भी चीजें आपने मस्तपैकी चिपका के रखा होगा, है ना, उसको रोजाना पढ़ो यार, क्योंकि इस चैप्टर में आप तभी महारत हासिल कर सकते हो जब आपके फॉर्म्युले बेहतरीन है, तुम्हाला समज खूप छान आहे की बाजू कोणाची कसे असते, कोणाची उंची कशा पद्धतीची असते आणि कोणाची लांबी कशा पद्धतीची असते, कोणाला असते की नसते, मग ते इष्टिकाची ती असो, घन असो, आयत असो, वर्तुळ असो, काही भी कुछ भी चीज हो, आपको शेप की समज तो आ गई ना अभी, आकार जे कुठल्या पण गोष्टींचे आकार आहेत ते समजायला आले की नाही आले, समजत आहेत ना, वर्तुळ म्हणल्यावर दिमागात गोलू, आयत म्हटल्यावर रेक्टेंगल, वो सारे चीजें दिमाग में, लांबी रुंदीचा कॉम्बिनेशन जिथे आलं समजून जायचं आयत है, समझ रहे हो, वो सारे चीजें अपने आप जो भी सवाल आपको कुछ भी पूछा जाए ना, आप आराम से जवाब देने के लिए इजी हो जाओ, किस हिसाब से, कब, जब आपको वो सारे की सारी मालूमात आपके पास है तब, क्लियर है, अरे क्लियर है सभी को, पक्का, तो मैं रोजाना हर एक को कुछ ना कुछ जरूर पूछूंगा, तो इसलिए सब कुछ पढ़ के आना ये आपका काम है, सब कुछ क्लियर है, कुछ ना कुछ किसी ना किसी को रोज पकड़ लूंगा आने से पहले, ठीक है, बता इष्टिका चिति बदल पूरा, यहाँ पे बुला के, हाँ सामने बुला के बता दूंगा इष्टिका चिति का बारे में पूरा, और नहीं आया तो वहीं पे सभी के सामने सूतूंगा, समझ में आया क्या, एक नंबर, अपना स्टिक तो पता है तुमको, है क्या नहीं, और फिर नाही कोणी मग मम्मी चालल, नाही कोणी मग पप्पा चालल, हाँ ठीक है ना, अपन किसी के नहीं सुनते भाई, सच बता रहा हूँ, सूतना है तो सूतना है, छड़ी लागे छम छम विद्याये गम गम, वो पुराना जमाना, सच बता रहा हूँ मैं, एक नंबर थागा, आणि आता थोडसा जरी अगर सपोज कोणी मास्तरनं मारलं, अरे रे 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 पप्पा मास्तरनं मला मारलं जी, बया तो चांगला आहे, समजला का, पप्पा मम्मीला विचारजा बरं, तुम्ही किती मास्तरचे खाल्ल्या होत्या, मस्त सांगतील, अरे बाबा, अरे सच बता रहा हूँ, पहले इतने खतरनाक खतरनाक टीचर रहते थे, सही में अजी पकड़ते थे, ओ अरे मेरे एक सर थे, वो ये पता नहीं कल्ली कल्ली ऐसे खींचते थे का जी, भोंकताच लगे, खतरनाक, सर का नाम परशुराम कर सर था, ठीक है, खतरनाक, और एक सर तो थे पूरा ऐसा, वो गोलू वाला बम्बू नहीं रहता क्या, ऐसा गोलू टाइप का, गोलू वाला रॉड, वो लाते थे भाई, छन छन देते थे भाई, सच बता रहा, दिमाग खराब, असा वाटे कधी कधी शाळेतच नाही जावा, हो पण भाई सच बता रहा हूँ, डर बना रहता था, और पढ़ाई भी उसी हिसाब से करते थे, समझ रहे हो क्या, वो सच में वो सही बात थी मेरे हिसाब से, आता जरा लाड प्यार जरा जास्तच झाला आहे नाही का, हाँ पापा की पोरी, किसका कुछ तो मगरमच्छ है ना, किसका तो, अच्छा माँ का मगरमच्छ, पापा की पोरी, माँ का मगरमच्छ कसा होईल, माँ का कुत्ता, काही सांगते रे, काही सांगते बेटे तू है, मतलब माँ को लड़का, माँ का कुत्ता कब से बन गया, सांगते रे, माँ का परा हो सकते हैं, चलो एनीवे जो भी है, लेकिन कल से मैं बताया बच्चा, आपको प्रॉपरली वो सवाल पूछे जाएंगे, सामने बुला के आपको जवाब देना है, मतलब देना है, ठीक है, तो अच्छे से कल से फॉर्मूला, क्योंकि देखो यार इस चैप्टर में जब तक आपके फॉर्मूले अच्छे नहीं, आप कुछ नहीं कर पाओगे, समझ रहे हो, तो समझ कंसेप्ट आपके अच्छे रहने ही चाहिए, तो चलो आज से हम लोग स्टार्ट कर रहे हैं अपना क्वेश्चन सेशन का सिलसिला, ठीक है, जो भी पढ़े हैं देखते आपको कितना आता है अभी, है ना, तो चला बघा, आजचा पहिला प्रश्न आहे आयत बाबत, आयत माहित आहे सगळ्यांना, आयत बाबत कोणते विधान चुकीचे आहे म्हणते, कोणते विधान बरोबर आहेत नाही विचार, बघा असे डोकसा खराब करतात का ते, आणि दिमाग खराब, प्रश्न पायता बरोबर डोळे फ्यूज होऊन जातात, कस कसे चुकीचे म्हणते ना, आपण पायतून बरोबर, आपण का करायचं, पा कोणते विधान चुकीचे आहेत रे, आयतच्या सर्व बाजू समान असतात, हा बरोबर आहे का, बाबा तो झाला तरी उत्तरच झाला, आयत म्हणजे असा राहते, बीच में नहीं बच्चा, जब तक आपको पूछू नहीं मैं, ठीक है, तब तक नहीं बोलोगे, ठीक है ना, ध्यान से बच्चा, ठीक है, अब देखो आयत म्हणजे असं राहते, आयतच्या सर्व बाजू समान राहतात का, हा समोरील बाजू समान राहतात, हे लांबी रुंदी असते, म्हणजे पर्याय कोणता, पहिला, त्याचे सर्व आंतरिक कोन 90 डिग्री असते, हो बाबा असते, बरोबर आहे, आयताच्या विरुद्ध बाजू समान असतात, हो बरोबर आहे, प्रत्येक चौकोन हा आयत नसतो,
तोही बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे उत्तर कोणता तुमचा? पहिला. आयतच्या सर्व बाजू समान असतात. चुकीचा विचार नका देना. असे डोळे फ्यूज करतात ते आपल्या आणि कानही फ्यूज करते. कंफ्यूज? ठीक है, चलो इसका जवाब हो गया. नेक्स्ट बच्चा, रुको रुको, देखो नेक्स्ट सवाल. हाँ देखो, त्रिकोणाबद्दल कोणते विधान खरे आहेत म्हणते? अरे रे रे रे, बाय आता खरे म्हणते. त्रिकोण म्हणजे हाच राहते की आपला हा त्रिकोण. त्रिकोण हा 4 बाजूंनी बांधलेला आकार आहे. हा बया करे हा काही म्हणजे पर्याय द्यायचा म्हणजे काही द्यायचा का? हा कोणते विधान खरे आहे? म्हणजे हा पहिला विधान चुकीचा आहे ना. पहिला विधान चुकीचा आहे. 3च बाजू राहतात, 4 राहतात का? नाही. ठीक आहे. दुसरा, त्रिकोण ही सर्वात लहान बाजूंनी बनलेली बंद आकृती आहे. सर्वात लहान बाजूंनी बनलेली बया करे असा होऊ शकते का? नाही. त्रिकोणच्या 3 आतील कोणांची बेरीज, बाबा 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 बया हा बा याची सफाईची बेरीज कर लो 360 येते का रे? किती येते? 180. बहुत बढ़िया बच्चा, म्हणजे तोही चुकीचाच आहे. 360 कोणाचा येते? चौकोनचा. 360 कोणाचा येते? चौकोन. म्हणजे ए बी सी आणि डी यांची बेरीज केली असता 360 येते. पण त्रिकोणचा नाही. त्रिकोणचा किती? 180. आहे का? नाही. म्हणजे उत्तर यापैकी नाही. उत्तर कोणता? यापैकी नाही. डी तुमचा उत्तर. प्रॉपर प्रश्न लिहायचे सगळे जण. ठीक है, कल चाहिए मेरे को जितने भी सवाल आप मेरे ख्याल से अभी 10 से 15 या 20 के आसपास में सवाल लूंगा अभी. तो सारे के सारे सवाल मुझे आपके पास चाहिए. ओके, क्या बात क्लियर है सभी को? ओके, चलो नेक्स्ट प्रश्न बच्चा. देखो देखो, कोई नहीं, मस्त सन्नती को दन्ना और देखते अभी अपन. हा देखो, तिसरा प्रश्न. वरील आकृतीसाठी योग्य विधान निवडा म्हणते. आता आकृती कोणती पाहावा? वरील आकृती. अब आकृती द्यायला तर पाहिजे होतं नाही ना. आकृती दिलंच नाही काय ना. थांबा. आकृती अशी आहे बच्चा. क्यूब म्हण किंवा क्यूबॉइड म्हण, गोष्ट तर एकच झाली ना. अरे बाबा आकृती दिलं नाही बच्चा, मैंने गलती कर दिया वहां पे. सिर्फ सवाल हो गया. या आकृतीमध्ये किंवा जर आकृती अशी पण दिलं आहे तुम्हाला तरी कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, आता आपण अभ्यास केला होता रे. क्यूब असो किंवा क्यूबॉइड असो, यामध्ये बाजू किती असतात? 12. म्हणजे पहिलाही बरोबर आहे. दुसरा, पृष्ठभाग किती असतात? वो भी बरोबर आहे. और कोपरे किती राहतात का? 8. म्हणजे तिन्ही बरोबर आहे. म्हणजे यापैकी सगळे वरील तुमचे उत्तर. असे चिल्लर पार्टी वाले प्रश्न राहतात का? पुरा चिल्लर पार्टी का समजला का? हा चला नेक्स्ट प्रश्न. डिंग डिंग का होगा? आता मला सांगा, जर लांबी, रुंदी, उंची असेल तर खालीलपैकी योग्य विधान निवडा. लांबी, रुंदी, उंची. हा बया झाला का रे हा? लांबी, रुंदी, उंची बरोबर असेल तर असा प्रश्न आहे का? हा प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटून आला का? जर लांबी, रुंदी, उंची का असेल तर इक्वल. जर लांबी नहीं बच्चा, ये सवाल ही गलत लिखा गया है. रुक जा, ये सवाल ही गलत लिखा गया है बच्चा. लांबी, रुंदी, उंची असेल तर खालीलपैकी योग्य. सवाल ही गलत है. ठीक है, मैं देख लूंगा सवाल. थोड़ा सा सवाल में गलती हुई होगी, देख लेते हैं अपन. ठीक है, बघा. 4 बाजूंनी वेढलेल्या आकृतीला काय म्हणतात? 4 बाजूंनी वेढलेल्या. सांगा रे. 4 बाजूंनी है 2 3 4. 4 बाजूंनी कोण आहे हा? चतुर्भुज. चतुर्भुज आपला क्वाड्रिलेटरल तर पहिले पडे थे बापू. सगळ्याचा बापू कोण होता? चतुर्भुज. म्हणजे उत्तर कोणता? बी. चलो गुड बच्चा, बहुत बढ़िया. नेक्स्ट सवाल. डिंग डिंग. अरे अभी टेंशन लेता ना ना बच्चा, ना अपन नहीं बताता ना, बिल्कुल नहीं बताएगा. ठीक है, क्या बात क्लियर हुई? क्या बात क्लियर हुई? ओके, तो चलो नेक्स्ट और एग्जांपल के लिए क्या आप लोग रेडी हो? सारे बच्चे देखो, नया सवाल. दिलेल्या आकृती कोणत्या प्रकारची त्रिकोण. अरे बाबा बाबा बाबा, हे कोणत्या प्रकारची आहे रे? पायरे हे अशी कशी राहते? म्हणजे हा नंबर. हा हा हा, कोणता कोण?
सन 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 जवाब होते एकच नंबर काम है. ठीक है, नेक्स्ट सवाल देख बच्चा. नेक्स्ट सवाल डिंडे. दिलेली आकृती कोणत्या प्रकारच्या त्रिकोणाची आहे? तीनही बाजू समान आहेत का रे? पाय हे तीनही बाजू वक्तेच आहेत. पाय तीनही बाजू वेगळे वेगळे आहेत. हाय बरोबर नाही, हाय बरोबर नाही, हाय बरोबर नाही. म्हणजे हा कोणता ट्रायंगल? स्केलर. स्केलरला काय म्हणतात? अरे बाबा इधर स्केलर बन रहा है. ठीक है, इसने इंग्लिश का बिल्कुल मराठी वर्जन बोल दिया. बस स्केलर ट्रायंगल. कौन सा ट्रायंगल? स्केलर. अब स्केलर ट्रायंगल को हम लोग मराठी में क्या बोलते रहे? विषमभुज. विषमभुज त्रिकोण. क्या बात क्लियर हुई है ना? तो चलो नेक्स्ट सवाल बच्चा. नेक्स्ट सवाल. दिलेली आकृती कोणत्या प्रकारची त्रिकोण आहे? समभुज. कोणता भुज? समभुज. का बरं? कारण की तीनही बाजू म्हणजे पर्याय कोणता? गुड, बहुत बढ़िया, गुड, एकच नंबर. हा चला पाहिजे. आता नेक्स्ट. दिलेली आकृती कोणत्या प्रकारचं त्रिकोण आहे? याच्यामध्ये बघा दोन बाजू समान आहेत. समद्विभुज. गुड, म्हणजे पर्याय कोणता? गुड बच्चा. अरे तुम्ही ते एक नंबर सांगता रे उत्तर रे. हा कुठे गेला होता तुम्ही? मस्त येऊन आले तुम्हाला. चलो अब बताओ बरं मेरे को. बघा प्रश्न बघा समजून घ्या. काटकोन त्रिकोणाचे एक बाजू. काटकोन म्हणजे हा झाला. पहिले काटकोन काढून टाकायचं. काटकोन त्रिकोणाची एक बाजू 9 सेंटीमीटर आहे. सर्वात लांब बाजू, सर्वात लांब कुठे असते रे? 90 डिग्रीच्या समोरची सर्वात मोठी असते. म्हणजे हे सर्वात लांब असते, लक्षात ठेवायचं रे. सर्वात लांब किती? तर 15 सेंटीमीटर आहे. म्हणजे मीटर आहे की सेंटीमीटर आहे? सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर. ठीक आहे, तर हा सर्वात लांब आहे. एक बाजू किती आहे म्हणते? 9 आहे म्हणते. ठीक आहे, तर नंतर त्रिकोणाची तिसरी बाजू सांग रे. एकच नंबर सर. आठवते का? एबीसी. हा का हो? सी. हा का वे? ए. आणि हा का वे? बी. म्हणजे हा कोणता कोणता तरी बाया होता ना तो? कोण? थेरम वाला? पायथागोरस नावाचा बाई. काय रे? पायथागोरस थेरम लावणे. पायथागोरस थेरम का म्हणते जी? पाय जेव्हा तीन बाजू काटकोनामधले तीन बाजू पैकी जर एखादी बाजू आपल्याला माहित नसेल तर तिसरी बाजू काढण्यासाठी कोण कामात येते? हा आपला पायथागोरस सूत्र कामात येते. ठीक आहे, तर काय थेरम काय? सी. आता तुम्हाला ए काढणे आहे ना, एच्या बद्दल फॉर्म्युला सांगितलं होतं मी. काय? ए म्हणजे रपाट से अंडररूट सी स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर. रपाट समजायला पाहिजे. रफ समझ में आना चाहिए. जब बी चा असता तर बी बरोबर अंडररूट सी स्क्वायर माइनस ए स्क्वायर. क्लियर है बच्चा? ये चीजें रफ आने चाहिए, इसलिए मैंने बोला था. इसलिए बेसिक आपको पहले पढ़ाया गया है कि आप उसको अच्छे तरीके से समझ लो, अच्छे तरीके से याद रखो और जब आपको जरूरत पड़े उस समय आप उसका यूज करो. क्या ये बात क्लियर है सभी को? ठीक है, तो चलो. ओए चंद्रा सांग रे. सी ची व्हॅल्यू 15 चा वर्ग, बी ची व्हॅल्यू 9 चा वर्ग. सांग रे 15 चा वर्ग किती राहते? 225. 9 चा वर्ग 81. रख दे बच्चा, रख दे. उसका ले ले, खींच ले पेपर खींच ले जल्दी 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 जल्दी. हो गया? हाँ चलो, हो गया सभी का. अच्छा, अब मैं एक बात बता. अरे 225 मधून 81 गेले किती? सर 5 मधून 1 गेला 6. सर भरात 8 गेला म्हणजे हो चिंट्याचे बापू. हा चिंट्या बापू कोणाचा हो? म्हणजे उत्तर किती? 12 सेंटीमीटर. क्या बात क्लियर हुई बच्चा सभी को? क्या बात सभी को क्लियर हुई? इसको बढ़िया बढ़िया एक नंबर तरीके से नोट डाउन कर लेना. सच बता रहा हूँ, पूरा खानपी को गन्ना अगर इसका आंसर आता. क्लियर हुई बात है ना? क्लियर हुई बात सभी को? ठीक है, चलो नेक्स्ट 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 डिंग डिंग. देखो चलो. सर काटकोन त्रिकोणच्या दोन लंब बाजू 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर असतात. त्रिकोणाची परिमिती सांगा म्हणते. आता देखो दिमाग किसने खराब कर दिया तुम्हारा.
आता त्याला डायरेक्ट नाही विचारलं, बरं इनडायरेक्ट विचारलं. कसा विचारलं? इनडायरेक्ट. मला एक गोष्ट सांग पाय रे, एक काटकोन आहे म्हणते, लक्ष दे. काय काटकोन आहे? या काटकोनचे दोन लंब कोणते असतात? हा एक लंब ना हा एक लंब असतो, लक्षात ठेवायचं. 90 डिग्रीच्या कोनापासून निघालेले जे कोणते बाजू असतात ते लंब असतात. क्लियर है? ये दोनों के दोनों क्या है बच्चा? लंब है. ठीक है. तर हा एक लंब किती आहे म्हणते? 3 आणि एक म्हणते 4. आता त्यानंतर लक्ष दे रे, त्यानंतर तो म्हणत आहे की त्रिकोणाची परिमिती सांगा ना. परिमिती म्हणजे काय होते का? जर हा ए बी आणि सी असेल तर परिमिती काय असते त्रिकोणाची? तिन्ही बाजूची बेरीज, म्हणजे ए बी प्लस बी सी प्लस ए सी. तुमच्याकडे ए बी आहे हो जी, बी सी आहे हो जी. सर माझ्याकडे का नाही ए सी नसे जी, का करू? क्या करना पडेगा? अरे 90 च्या समोरचा म्हणजे सी आणि हा ए आणि हा बी. रपाक से सी काढायचा आहे तर अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. किती? ए म्हणजे 3 चा स्क्वेअर, बी म्हणजे 4 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर म्हणजे 6 आणि किती? 25. चिंतेचा पप्पा कोण? म्हणजे सी ची व्हॅल्यू किती? तर मग सगळ्यांची बेरीज केल्या असतात 3 आणि 4 आणि 5 किती? सेंटीमीटर. समजला का? असे घुमून फिरवून तुम्हाला प्रश्न विचारते. क्या है बात? अरे उसने आपका दिमाग खराब करने के लिए 5 भी देखे रखा है. ओए जर मोठे आम्ही खुश होतो सर, मस्त येऊन सांगता तुम्ही मला का सर उत्तर 5. बया हा उत्तर हो का? ते फक्त सी ची व्हॅल्यू हो. कोणाची व्हॅल्यू हो? सी ची. मस्त घरी येऊन सांगतो पप्पा मम्मी मा एकच नंबर पेपर गेला हो का? हा असा पेपर गेला तू? हा हो तर गेला. समजला? चलो तो देख बच्चा, उत्तर बरोबर लक्षात ठेवायचं आहे. विचारलं काय? आता हे परिमिती काढण्यासाठी तुम्हाला गरज एसी ची होती, म्हणजे सी ची होती गरज, आणि ते तुमच्याकडे होतं का? नाही. ते तुम्ही आधी काढलं म्हणजे ते आले 5. पर्यायामध्ये 5 आहे बरं, लक्ष ठेवून घ्या. तुमच्या डोळे यूज करासाठी तो 5 ही देते आणि 12 ही देते. ठीक है? तो चलो नवीन प्रश्न. क्या आप लोग रेडी हो? अरे रेडी हो? अरे काऊन रे जेवण खावण नाही केला बघा आज तुम्ही? बापा बापा हो. नाश्ता केला असाल मग. द्विभुज. अरे द्विभुज कसा राहते रे? समद्विभुज. अरे द्विभुज कसा राहते? अरे द्विभुज समद्विभुज द्विभुज असं राहते ना, ज्याचे दोन बाजू समान असतात त्याला द्विभुज त्रिकोण म्हणतो आपण. ठीक आहे. तर द्विभुज त्रिकोणाचे समान बाजू 18 सेंटीमीटरचे आहेत. म्हणजे हा 18 हा 18 बाजू असतात व बाजू 16 सेंटीमीटर असल्यास परिमिती किती असेल? काय प्रश्न आहे हा? बघा, समद्विभुज त्रिकोणाची समान बाजू 18 सेंटीमीटर आणि असमान बाजू म्हणते. हा तो असमान दिसलाच नाही मला. असमान बाजू म्हणजे हे झाली, हे किती आहे? 16 सेंटीमीटरची. तर परिमिती सांग. बया समजते का रे मला? परिमिती काय राहते रे? परिमिती तिन्ही बाजूची. तर AB प्लस BC प्लस, चल AB किती? BC किती? AC किती? अरे 18 जुने 36 ने 16 6 6 3 आणि 1 52 सेंटीमीटर तुमचा. समजला का? अरे 18 18 ची बेरीज करायची तर 18 दुने 36 प्लस 16 52. उत्तर खटाक. क्या बात क्लियरली बच्चा? ज्यादा टाइम पास करने की जरूरत नहीं. नवीन प्रश्न टिडिंग डिंग. उत्तर लिहून टाका. कोणता रेचा? बी आहे. कोणता? बी है ना? चलो अच्छा, अच्छे से सवाल लिख लेना. ओके. नेक्स्ट, त्रिकोण की बाजू. सर हा एकच नंबर आहे जी. काय मिटो बघा. काय हा प्रश्न बहुतेकदा विचारण्यात आलेला आहे. ठीक है. मेरे ख्याल से लास्ट ईयर का सवाल उठाया मैंने, जो आपके नवोदय में लास्ट ईयर जो पूछा गया था ना, ये सवाल था वो. ठीक है. त्रिकोणच्या बाजू 2 3 4 या गुणोत्तरात आहे. यानी त्रिकोणची बाजू दिली आहे बच्चा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे रे, पाय लक्ष दे, त्यांनी प्रॉपर त्याचं मेजरमेंट दिलं आहे का? प्रॉपर त्याचा आकारमान दिला आहे का? नाही. म्हणजे प्रॉपर त्याची संख्या दिलीच नाही. जसं मी A B आणि C त्यांनी कशा स्वरूपात दिलाय? गुणोत्तर 2 3 4.
आणि मी सगळ्यात आधी आणि खूप आधी आणि नेहमीच सांगत राहतो, जेव्हा केव्हा गुणोत्तरामध्ये देणं असलं म्हणजे त्याला प्रॉपर साइड मध्ये आणण्यासाठी, प्रॉपर अँगल मध्ये आणण्यासाठी काय करत असतो, काय करत असतो सांग, कुठल्या तरी अल्फाबेटचा यूज करत असतो. हा 2 म्हणजे 2 होते का 2x, 3 म्हणजे 3 होते का 3x, 4 म्हणजे 4 होते का 4x. म्हणजे हा AB किती 2x, BC किती 3x, AC किती 4x. समजला. तर प्रश्न काय आहे, तर त्याच्या बाजूची लांबी सेंटीमीटर मध्ये किती असेल मी काम सांगू. आणि सगळ्यात मेन त्याची परिमिती पण दिली आहे त्यांनी, परिमिती किती दिली आहे 72 सेंटीमीटर. बघा माप पण दिले आहे पण गुणोत्तरामध्ये. मी त्याला रूपांतर केलं प्रॉपर मापामध्ये. प्रॉपर मापामध्ये रूपांतर करण्यासाठी कुठल्या तरी x चा किंवा y चा उपयोग करावे. चला म्हणजे हा झाला. आता परिमिती म्हणजे काय होते जी, रफ सांगा बरं. परिमिती म्हणजे AB प्लस BC प्लस AC तिन्ही बाजूचा गुणाकार बेरीज असते. AB किती जी 2x, BC किती जी 3x, AC किती जी 4x. अजी परिमिती दिली आहे का जी तुम्हाला? हो 72 दिली आहे. अरे चंद्रे 72 दिली आहे. आता मला एक गोष्ट सांग, लक्ष दे 2 आणि 3 5 आणि 4 हे मला सांग 2x 3x 4x सगळ्यांची बेरीज होऊ शकते का? काउंट होऊ शकते कारण की सारख्याच आडनावाची आहे. हाई x चा हो, हाई x हो, हाई आणि इथे y आला असता झाला असता का? चला 2x 3x 4x किती होतात जी 9x. आता हा मला सांग, हा 9x गुणाकारामध्ये आहे ना, तिकडे पर्यंत भागाकारात. चल म्हणजे 72 भागीला 9, 9 किती 8. टी म्हणजे x ची व्हॅल्यू किती 8. आता हा तुमचा उत्तर होता बया, उत्तर होगा नाही. अब ध्यान दे. आता पाय हा 2x च्या ठिकाणी x च्या ठिकाणी 8 ठेवू. 2 8 जा पहा कोठी आहे 16. कोठी आहे एकाच जागी आहे ना डी. बस फालतू समोर जाऊन टाइमपास करायची गरज नाही, नाहीतर सप्पाई काढतो. 4 किती 4 into 8 8 32 याच्याही करण्यात टाइमपास करतो. 3 8 24 काय लेगा. जब ये डिफरंट पहले अपने को पता चल गया भाई कि 2x म्हणजे हा 16 असतो. एका कुठे आहे 16 ते फक्त बघा. ज्या पर्याय 16 दिसेल तो तुमचा उत्तर. समोरचा जाने का कोई मतलब नहीं है कि जितना आप वक्त बचाओगे बच्चा उतना सामने जितने भी भारी भरकम वाले एग्जांपल होते हैं ना उसको आप प्रॉपर वक्त दे पाओ. ये चिल्लर चालर एग्जांपल पे इतना ज्यादा टाइम पास करने की हमको कोई जरूरत नहीं. रफ दिमाग में चलना चाहिए. परिमिती म्हणजे काय तर तिन्ही बाजूंची बेरीज झाली याची गरज नाही. रफ माहिती आहे ना AB प्लस BC प्लस AC खत्म. उसके बाद क्या है माप दिले आहे 2x प्लस 3x प्लस 4x म्हणजे किती 9x. म्हणजे याला जेव्हा तुम्ही पुन्हा सॉल्व कराल ना याला कसा केला पाहिजे तुम्ही. अरे परिमिती दिली आहे ना, ठीक आहे. किती आहे परिमिती 72. परिमिती काय राहते सगळ्या बाजूंची बेरीज कोणती आहे 2x प्लस 3x प्लस 4x. अरे खत्म म्हणजे किती 9x. किती 72 म्हणजे 72 भागीला 9 म्हणजे किती x किती जा 9 8 म्हणजे x ची व्हॅल्यू किती 8. कुठे एक पुट करा म्हणजे 2x बरोबर किती 2 into 8 म्हणजे 16. पर्याय पहा उत्तर. समजला का. जास्त टाइमपास करायचाच नाही. हा केव्हा करू शकता जेव्हा तुमची प्रैक्टिस एकच नंबर आहे. कोणता नंबर आहे क्या बात क्लियर हुई. सभी को अच्छे से नोट डाउन कर लेना बच्चा इसको, ठीक है. तो चलो नेक्स्ट सवाल की तरफ जाते हैं. क्या आप लोग रेडी हो? अरे सभी तो बोलो हर हर महादेव. चलो गुड. नेक्स्ट जर त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे त्रिकोणाच्या बाजू हे त्रिकोण आहे रे बाबा. पाहू हा त्रिकोण, ठीक आहे. अनुक्रमे 3 4 5 सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल. अरे त्रिकोणाच्या बाजू म्हणजे हा 3 4 5 तर हा असं वाटतं मला 3 4 आणि 5 हा त्रिकोण दिलाय. त्याने दिलं नसेल तसं, ठीक आहे. आणि सगळ्यात मेन बघा अगर सपोज असा तुम्ही कन्फ्यूज झालं ना, बघा आता इथे असं प्रॉपर त्रिकोण दिलाय का तुम्हाला. ध्यान दे रे बच्चा. फक्त बाजूबद्दल सांगितलं त्याने 3 आहे 4 आहे आणि 5 आहे. त्या व्यतिरिक्त असं सांगितलं का काटकोन आहे, स्केलन आहे की समद्विभुज आहे असं सांगितलं का त्याने, की विषमभुज आहे असं सांगितलं का नाही. तर बघा आधी सगळ्यात पहिले काय करायचं. हे 3 4 आणि 5 आहे ना, मी तुम्हाला सांगितलं होतं काटकोन ओळखण्याची कला. होस ना तू होस ना ते है की नाही, है ना, है की नाही.
काटकोन. बघा 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 बघा, ध्यान दे ध्यान दे ध्यान दे. बघा आता ओळखायचं कसं, 3, 5 आणि 4. काटकोन ओळखण्याची कला सांगत आहे. माहित आहे का तुम्हाला काटकोन ओळखायची कला? सांगितलं होतं का मी? सांगितलं होतं का? बघा म्हणा, तीनही मापांपैकी जो कुठला पण मोठा वाला माप असतो त्याला कराचा वर्ग आणि उरलेल्या दोनचा वर्ग केल्या असता, बेरीज केल्या असता, जर तो बरोबर आला तर तो काटकोन असते जी. आता 5चा वर्ग किती आहे? 25. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. ओ भी आला की नाही आला? बरोबर आला. बरोबर. तर मग हा कोणता कोण आहे? काटकोन आहे. कोणता कोण आहे? काटकोन. म्हणजे हा 3, 4 आणि 5 हा 90 डिग्री. याचा काय विचारलं तुम्हाला? क्षेत्रफळ. आणि त्रिकोणचा क्षेत्रफळ काय राहते? त्रिकोणचा क्षेत्रफळ काय असते? 1/2 इंटू पाया गुणिला उंची. 1/2. पाया किती? पाया 4. उंची किती? उंची 2 दुनी आणि 2 तिर्री 6 आणि सेंटीमीटर आहे तर सेंटीमीटरचा स्क्वेअर. म्हणजे उत्तर किती? 1. क्या बात क्लियर हुई बच्चा सभी को? तो चलो आखिरी एग्जांपल लेते हैं, उसके बाद खत्म करते हैं अपना सेशन आज का, है ना. देखो आखिरी एग्जांपल, जर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आहा, एकच नंबर प्रश्न का. पाय पाय पाय, समभुज. इसको नोट डाउन कर लेना बच्चा अच्छे से, सारे बच्चे, है ना. देखो क्या है सवाल कि जर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ √3 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर त्याचे एका बाजूची लांबी किती असेल? समद्विभुज म्हणजे काय होते रे? समभुज म्हणजे तीनही बाजूंची, अरे तीनही बाजू काय असतात? समान असतात. आणि याचं क्षेत्रफळ दिलंय त्यांनी. क्षेत्रफळ म्हणजे काय रे? क्षेत्रफळ दिलंय किती? ऑलरेडी दिलाय √3. काय दिलाय? √3. आणि मी तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे गुड गुड बहुत बढ़िया बच्चा. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ सांगितलं होतं. सांग रे, उभा हो जल्दी. हा समभुजचं सांगू शकेल कोणी? गुड. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. गुड बहुत बढ़िया. गुड. √3. बघ लक्ष दे लक्ष दे. कोणाचा? हा समभुज. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ जनरली लक्षात ठेवायचं. समभुज त्रिकोणाचे ते 1/2 इंटू बेस इंटू हाईट नसते. इथे काय असते? √3/4 साइडचा स्क्वेअर. म्हणजे साइड म्हणजे हे सगळेच झाले. हा सगळे समान असतात ना इथे. हा तुम्हाला काढायचा आहे रे. लांबी किती आहे तेच विचारलंय त्याने. तर क्षेत्रफळ किती होते तुमच्याकडे? √3 √3 भागिले 4. काय लक्ष दे. आणि मी तुम्हाला कितीदा तरी सांगितलंय, इक्वल टू च्या डावीकडे आणि उजवीकडे जर समान अंक असले तर मरतात की वाचतात? तर मग हा √3 इकडे आहे आणि √3 इकडे आहे. मारू कटू. तर इथं काय उरलं? 1. आणि इकडे काय उरला? 1/4. आणि हा काय रे? साइड. हा इकडे भागाकारात आहे. इकडे येईल तर 1 इंटू 4 इक्वल्स टू साइड स्क्वेअर. 1 इंटू 4 किती? 4. आता मला सांग, आता हा स्क्वेअर कधी पण इकडे येते इक्वल टू च्या किंवा तिकडे जाते तेव्हा का बनते? स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. तर मला एक गोष्ट सांग, साइड म्हणजे हा √4 नाही होणार. आणि हा कोणाचा बाप्पा हो? अरे हा कोणाचा पोरगा? चिंट्याच्या बाप्पू. म्हणजे तुमचं उत्तर किती जी? आणि उत्तर चौथा डी तुमचं उत्तर है. क्या ये बात पकड़ में आई सभी को? ये सारे एग्जाम्पल बहुत बेहतर तरीके से लिख के रख दीजिएगा बच्चा. और कल आप अच्छे से क्या बोलते हो, क्यूब क्यूबॉइड वगैरह जो रहते हैं ना सारे के सारे गोलू बालू, उसका अच्छे से एरिया, क्षेत्रफळ, काय परिमिती, परिघ वगैरे मस्त पैकी अभ्यास करून या. उद्या आपण त्या मस्त पैकी एग्जांपल्स घेणार आहोत. एकच नंबर जैसे आज कैसे लिए त्रिकोण वगैरह वगैरह का, ठीक है. तो कल शायद आयत का भी लेंगे अपन, है ना. और अगर सपोज वक्त अगर हो सके, मतलब पॉसिबल हो पाए तो क्यूबॉइड का भी लेंगे या क्यूब का भी लेंगे. ठीक है ठीक है. तो क्या आज का सेशन अच्छा लगा? अरे बेस्ट वाटला सभी को, है ना. तो कमेंट सेक्शन में जरूर भेज देना कि सर ठीक था या ठीक नहीं था.
है ना। तो चलो कोई नया बच्चा अगर सपोज हमें देख रहा होगा, है ना, तो अगर ये वीडियो अच्छा लगा होगा, कंटेंट कुछ भी थोड़ा बहुत तो भी अच्छा लगा होगा, तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा। तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, बाय बाय।